हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं तुमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साधं सुधं. मी सुरुवातीला काही एपिसोड्समध्ये म्हणा किंवा मध्यंतरी म्हणा, मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं असं की मला काही सुचलेलं, मला काही पटलेलं, मला काही आवडलेलं, मला काही रुचलेलं असं मी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे. असंच एक थोडंसं सुचलेलं काहीतरी लिहिलेलं मला तुमच्याशी शेअर करायचं आहे, म्हणून आजचा हा एपिसोड करतोय. तुम्ही जोरदार प्रतिसाद देताय पर्सनल एपिसोड्सला सुद्धा आणि पॉडकास्टला सुद्धा, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार. असंच प्रेम आणि असाच प्रतिसाद वाढता मिळत राहिला तर मला माझा उत्साह वाढत राहील आणि मला बऱ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करता येतील. प्रत्येकाला कसं सुख हवं असतं ना, मी आत्ता इथेच म्हटलं मला तुम्ही सबस्क्राईब करा, मला तुम्ही प्रतिसाद द्या. प्रत्येकाला सुख हवं असतं, प्रत्येकाला समाधान हवं असतं आणि या सुखाच्या समाधानाच्या पाठी माणूस धावत असतो, बरोबर? नाही, लेक्चर नाही देणार आहे. एक सहज याच्याच आधारे सुचलेलं, याच लाईन्सवर काही सुचलेलं मी लिहिलंय. ते कुठल्या तरी एका उतार्यावरनं इन्स्पायर झालेलं असावं, पण जे लिहिलंय ते अगदी सविनय तुमच्या पुढे सादर करतो. बघा कसं वाटतंय. थोडंसं रिलेटेबल जर झालं तर मला खूप आनंद होईल, कारण हे माझ्या बऱ्याचशा गोष्टींना उजाळा देणार आहे किंवा मला बऱ्याच गोष्टी शिकवून जाणार आहे किंवा मलाच माझं रिव्हिजन करायला लावणार आहे. असे अनेक गोष्टी आहेत मित्रांनो. कारण तुम्हाला दिवसभर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भरपूर शिकवत असते. मी नवीन काय शिकवणार? मी शिकवणार नाहीच आहे. मला काही जे वाटलंय ते मी तुमच्या पुढे मांडतोय. तुम्ही प्रेमानं ते स्वीकाराल याची खात्री आहे. म्हणून समर्थांचं एक वाक्य आहे, समर्थ रामदास स्वामींचं, जगी सर्व सुखी असा कोण आहे. माझ्या मते बिछाण्याला पाठ टेकता क्षणीच ज्याला गाढ झोप लागते ना, तो जगातला सर्वात सुखी माणूस. पटतंय? बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम आहे, मला झोप येत नाही यार उशीरपर्यंत. पण मला असं वाटतं वैयक्तिकरित्या, ज्याला गाढ झोप लागते बिछाण्यावर पडता क्षणीच, तो सर्वात सुखी माणूस. कारण माहितीये, कारण गादीवर पडल्यावर त्याला घडून गेलेल्या गोष्टींबाबत कणभरही तक्रार वा त्रासाचं मळभ नसतं ना दुसऱ्या दिवशीकडून येणाऱ्या गोष्टींकडून अपेक्षा. त्याचं प्रेम असतं वर्तमानातल्या क्षणावर. झोप हा त्याचा वर्तमान असतो आणि त्याचा तो मनसोक्त आनंद मिळवत असतो. अशी गाढ झोप त्याला उद्याच्या आव्हानांसाठी ऊर्जा निर्माण करत राहते, बळ देत राहते. आदल्या रात्री झोपताना देवाचे आभार मानत शांतपणे झोपणारा असा माणूस सकाळी प्रसन्न मनाने उठतो, आयुष्यातील नव्या दिवसाच्या आगमनानं आनंदी होतो आणि नव्या क्षणांच्या बक्षिसाबद्दल पुन्हा त्या विधात्याचे आभार मानत नव्या उमेदीने कामाला लागतो. ही उमेद, ही त्याची उमेद, हीच त्याला नव्या दिवसाच्या नव्या संघर्ष क्षणांना बळ पुरवते. रोजचा दिवस नवीन असतो पहा. आजची आव्हानं वेगळी, उद्याची आव्हानं वेगळी, परवाची आणखी वेगळी. अशा गमती जमती आपण अनुभवतोच. मन का हो तो अच्छा, ना हो तो और भी अच्छा. अशा विचारसरणीवर त्याचा ठाम विश्वास असतो. मनासारखं झालं नाही ना, बरं का, बऱ्याचदा होतच नाही दिवसभरात. मनासारखं झालं नाही तरी परिस्थितीला दोष न देता माझ्यासाठी हा देवाचा प्लॅन असेल यावर त्याची नितांत श्रद्धा असते. होते तुम्हाला असं? खूपदा होत असेल नाही? तो सश्रद्ध असला तरी भोळा नसतो. दैनंदिन जीवनात कडूगोड अनुभव त्याला शिकवून जात असतात.
त्याच्या निर्मळ वागण्याला गृहीत कोणी जर धरलं तरी सुद्धा तो प्रांजळ राहणंच पसंत करतो, कारण तेच त्याच्या आनंदी राहण्याचं, प्रसन्नतेचं गुपित असतं. दिवसभरातल्या कामानंतर तो जेव्हा घरी येतो, बघा, दिवसभराच्या कामानंतर तो जेव्हा घरी येतो तेव्हा घरी पोहोचेपर्यंतच्या प्रवासात त्याने त्या दिवसातील अप्रसन्न क्षण स्वतःला जाणीवपूर्वक लावलेल्या सवयीमुळे, हे सगळ्यात महत्वाचं, स्वतःला जाणीवपूर्वक लावलेल्या सवयीमुळे विस्मरणाच्या गुहेत ढकललेले असतात. असंख्य अप्रसन्न क्षण आपण अनुभवतो दिवसभरात, पण ते विस्मरणाच्या गुहेत ढकलूनच घरात जायचं. अवघड आहे थोडंसं, पण ही सवय लावायची जाणीवपूर्वक. याचा अर्थ असं नाही की त्याला संकट, अडचणी, त्रास, कटकटी यांना सामोरं जावं लागत नाही. हे सगळं त्याच्याही आयुष्यात घडतं, पण तो त्यांना फारसं महत्व देत नाही. त्याऐवजी ही सगळ्या अडचणी आणि तत्सम गोष्टी काय शिकवण देत असतील बुवा, याचा विचार करत तो पुढच्या क्षणाला स्वागतासाठी तयार होत असतो. तो कधीही उठल्या उठल्या मोबाईलचं दर्शन घेत नाही. कुणालाही म्हणणं नाहीये, विचार करा प्रत्येकाने, असं होतंय का? थोरा मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा त्याच्यात फरक काय आहे. उठल्या उठल्या मोबाईलचं दर्शन तो घेत नाही, या उलट तो काय करतो, थोरा मोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे तो उठल्यावर जमिनीला वंदन करून समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमुस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणत दिवसाची सुरुवात करतो. आणखी एक नवा दिवस दिल्याबद्दल परमेश्वराच्या तसबिरीला कृतज्ञतेने नमस्कार करतो आणि त्याचं नित्यकर्म सुरू करतो. तो स्वतः, बघा, तो स्वतः घरच्या मंडळींची सकाळ शुभ करत सकारात्मक वातावरण तयार करत राहतो. दिवसभरातील चढ उतारांना सहज सामोरं जाण्याची तयारी त्याची असल्यामुळे शेअर्सचे आणि सोन्याचे त्यांचे भाव, त्यांचे चढ उतार याची भीती मनामध्ये त्याला कधीच उत्पन्न होत नाही. घरांच्या वाढत्या किमती देखील त्याला कधीच अस्वस्थ करत नाही. TRPचं घातक गणित असणाऱ्या टीव्ही चॅनेल्सवरील उथळ कार्यक्रम पाहण्याची चूक सुद्धा तो करत नाही. आणि नकारात्मकता पसरवणाऱ्या टीव्हीच्या बातम्यांना तर तो त्याच्या जीवनात स्थानच देत नाही. त्याच्या जीवनात तुलनेला स्थान नसल्याने निर्मळ प्रसन्नता बहरत असते. घराची स्पेस कमी असली तरी परस्पर प्रेम घराचा आभाळ वाढवत राहतं. घरात त्याने ब्लड प्रेशर, डायबेटीसच्या गोळ्यांना प्रवेश दिलेला नसतो. शरीराहूनही मनाचं आरोग्य चांगलं ठेवणारा फॅमिली डॉक्टर त्याच्याकडे असतो. कर्मकांडात अजिबात स्वारस्य नसतं त्याला, पण देवाच्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय आणि कपाळावर उदी लावल्याशिवाय तो कधीच घराबाहेर पडत नसतो. कितीही दूषित वातावरण असतंच, बाहेर असतंच. कितीही दूषित वातावरण असलं तरी त्याचा तो नोकरी व्यवसाय अत्यंत सचोटीने करत असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याही त्याला पार पाडायच्या असतात,
त्या सुद्धा तो आनंदी राहून पूर्ण करत असतो, पार पाडत असतो. पै पाहुणे, मित्रमंडळी यांनी भरलेलं घर त्याला प्रचंड आवडत असतं. पण त्यांची सरबराई करणाऱ्या त्याच्या बायकोची त्याला जाण मात्र कायम असते. अशा वेळी आणि नेहमीच अविरत असणारे, राबणारे तिचे हात तो कधीच विसरत नाही. वेळ पडल्यास मुलांच्या शाळा कॉलेजात जातो तो कधी कधी. त्यांच्या परीक्षा, त्यांचे निकाल, त्यांचं करिअर याबाबत सुद्धा तो जागरूक असतो बरं का. त्याला एक मुलगी असली तरी तो खुश असतो, 2 मुली असल्या तरी तो खुशच असतो. एक मुलगा, एक मुलगी असली तरी तो तेवढ्याच आनंदानं जगत असतो. म्हणजेच काय, प्राप्त परिस्थितीमध्ये अतिशय आनंदी राहण्यासाठी हा मार्ग आहे. राज्यातील, देशातील, जगातील राजकारण, अर्थकारण, समाजकारणाची माहिती ठेवतो तो. पण मिळेल तेथे त्याची मतं मांडत वेळ नाही दौडत तो लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो बरं का. अडीअडचणीला तो लोकांच्या धावून जातो आणि त्यांच्या सुखदुःखांशी अकृत्रिमपणे समरस होतो. सहजतेने अतिशय उत्तम आर्थिक नियोजन करून स्वतःचं त्याने छोटंसं घर घेतलेलं असतं, किंवा तेवढ्याच आनंदानं तो भाड्याच्या घरात देखील राहत असतो. तो कधी दुसऱ्याच्या सुखाशी आपल्या सुखाची तुलना करत बसत नाही. दुसऱ्याच्या यशाचा त्याला कधीही हेवा वाटत नाही. आनंदाच्या बरं का, आनंदाच्या वा दुःखाच्या अशा कोणत्याही प्रसंगी त्याला दारू, सिगरेट अशा व्यसनांची गरज वाटत नाही. कारण मुळातच या दुबळ्या गोष्टी आधार होऊ शकत नाही असं त्याला ठामपणे वाटत असतं. या दुबळ्या गोष्टी आहेत, या नशापाणी करणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या नशापाणी निर्माण करणाऱ्या या सगळ्या दुबळ्या गोष्टी आहेत. ह्या मुळातच दुबळ्या असल्यामुळे त्या काय आधार देणार असं त्याचं ठाम मत असतं. लहान सहान गोष्टीतला आनंद बघा, छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद आपण आता विसरत चाललोय, हरवत चाललोय. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद तो दिवसभर घेत इतका व्यग्र असतो की त्याला बिछाण्यावर पाठ टेकता क्षणीच ताबडतोब झोप लागते, अगदी गाढ झोप. अशी गाढ झोप त्याला जगातला सर्वात सुखी माणूस, अशी गाढ झोप त्याला जगातील सर्वात सुखी माणूस बनवत असते. गाढ झोप, सुखाची गाढ झोप, आणि त्या माणसाचं नाव असतं जगातला सर्वात सुखी माणूस. आवडेल तसं व्हायला? मी प्रबोधन नाही करत आहे, माझा उद्देशही तो नाहीये. पण या बारीक सारीक मुद्द्यांचा आपण जर विचार करत राहिलो ना, तर मग जगणं कसं सुलभ होतं, छान होतं, मजेदार होतं. तसंच आपण जगूयात, आनंदी राहूयात, सुखी होऊयात, आनंदी होऊयात आणि समाधानी होऊयात. या कारणासाठी पाहत राहा तुमचं चॅनल साधं सुधं. नमस्कार.